हाय माझ्या ताईंनो, सगळ्या जणी कशात. तर आता जे आहे ना, आता माझं कोणतं काम चालू आहे, तर माझं काम चालू आहे आता साफसफाईचं. कारण की आता 14 एप्रिल पण जवळ येत आहे. 14 एप्रिल आहे, गुढीपाडवा आहे आणि त्याच्यामुळे मग घराची साफसफाई करतोच आपण. तर 14 एप्रिलला माहीत आहे काय, 1 महिना वेळ आहे. पण एवढे लग्न आहेत ना, लग्ने आहे, कोणाची एंगेजमेंट, तर म्हणजे असं एक 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 काही काही चालू असते ना, तर त्याच्यामुळे मग आपल्याला वेळ नाही भेटत. आणि मेन म्हणजे डीपमध्ये आपली साफसफाई नाही होत. तर त्यासाठी मग मी ठरवलं की आजपासून आपण साफसफाई करायची, जेणेकरून मग आरामात होईल आणि घाईघाई होणार नाही. एकदम आरामात माझं सगळं होईल. त्याच्यामुळे मग आजपासून करते मी घराची साफसफाई. आणि पहिल्यांदा करते किचनचे डबे वगैरे सगळे घासून घेते. कारण की मी किराणा जो आणलेला आहे ना, तो किराणा भरून ठेवायला मग बरं पडेल मला, तेवढाच पसारा कमी होईल. चला तर पहिल्यांदा मग मी किचनचे डबे वगैरे सगळे धुवून घेते आणि नंतर मग त्याच्यामध्ये भरते किराणा. आणि नंतर मग मधली रूम जी आहे ना माझी, ती पण साफ करायची आहे मला, कारण की तिथं मुलं वगैरे अभ्यास करतात. पहिल्यांदा तर मी केली इडली सांबार ताईंनो, कारण की इडली सांबार म्हटलं म्हणजे मुलांना पण आवडते आणि मग मला स्वयंपाकाचं पण टेन्शन नव्हतं. तर त्याच्यामुळे मग इडली सांबार केलं आणि छान झाली होती. स्पंज पण आला होता इडलीला, छान मऊ झाली होती. तर इडली सांबार दिवसभर खातात लेकरं, त्याच्यामुळे काही टेन्शन नसते आपल्याला. नंतर मग काढले मी डबे धुवायसाठी आणि मीच धुतले ताईंनो डबे, कारण की जे असे डबे असतात ना, जे आपण 1-1.5 महिन्यातून काढतो, ते डबे मी स्वतः धुते. आणि पाहू शकता, फक्त डबेच काढले ताईंनो, भरण्या वगैरे काहीच नाही काढल्या. किचनमधल्या ट्रॉल्या पण साफ नाही केल्या, त्या पण भरण्या मला धुवायच्या आहेत. त्या आता बघते मी, उद्या जमलं तर सगळे स्टीलचे डबे, फक्त स्टीलचे डबे धुतले मी, बाकी दुसरं काहीच नाही. आणि पाहू शकता तुम्ही किती छान दिसत आहेत ते डबे. आणि ताईंनो, हे पाहू शकता तुम्ही, आहे किराणा आणि हे आहेत डबे, काही बाहेर पण आहेत. ते सगळे आणते मी आणि हे सगळं भरून ठेवते. तर ताईंनो, हे मधली रूम आहे ना मुलांची, हे पण सगळी साफ केली मी. फक्त आता हा जो हे गाठ आहे ना, हे जे सामान आहे ना, हे सगळं बेडच्या खाली होतं. आणि आता हे सेट करते मी, कुठं लावायचं कुठं नाही तर. आणि या टेबलवर सगळे मुलांचे बुक्स वगैरे ठेवून देते आणि या बेडवरचा मग पसारा कमी होईल. चला तर हा पूर्ण पसारा आवरून घेते मी पहिल्यांदा. बिनकामाचं पण एवढं सामान असतं ना ताईंनो, पण आपल्याला वाटतं की कामात येईल कामात येईल. तर कधी कधी तर एवढा विचार पडतो ना ताईंनो, की या सामानाचं काय करायचं. धड कामात पण येत नाही आणि असं वाटते की फेकून पण द्यायचं नाही. काही दिवसांना आपण वाटल्यास ते नंतर फेकून देतो, पण कधी कधी वाटते की नाही असो. पण तरी बरंचसं जे बिनकामाचं होतं ना ताईंनो, ते बरंच मी टाकून दिलं सामान. आणि कारण ते भरली सगळी आहे ना, ते टाकून द्यावं लागेल आता. जाऊ हे कशाचे? ते माझे हे तर दादाच आहे ना.
हो पण आहे. ती शाळेची आहे. कोणाची? शाळेची आहे ती. तर अशा प्रकारे ताईंनो अन्नूसोबत बोलता बोलता माझी ही जी रूम आहे ना मुलांची ही छान आवरली गेली आणि एकदम छान वाटते. मग सगळा पसारा कमी झाला ना रूममधला. आणि मुलांची एक्झाम पण आहे आणि मुलांचं पण अभ्यास करायचं मूड होते. तर ताईंनो, नाही करता करता ही रूम झाली आता साफ. सगळं जे बिनकामाचं होतं ना ते सगळं फेकून दिलं मी आणि आता एकदम स्वच्छ वाटत आहे. धूळ वगैरे एवढी झाली होती ना 15-15 दिवसातून, जाळे होता, धूळ होते आणि एवढं पुसतं ना आपण तरी ते होतेच होते. आणि महिन्यातून 15 दिवसातून आपण जे करतो ना तर वरवरचंच करतो आणि दिवाळीपासून मी केलंच नव्हतं. तर त्याच्यामुळे आता छान वाटत आहे रूममध्ये आणि स्वच्छ पण दिसत आहे रूम. हाय माझ्या ताईंनो, सगळ्या जणी कशा. तर आज माहीत आहे का, पूर्ण दिवस माझा साफसफाईमध्ये गेला. पूर्ण दिवस साफसफाईमध्ये गेल्यानंतर मग आता वाजले 6 आणि थोडंसं मार्केटमध्ये जायचं होतं, शॉपिंग करायची होती थोडीशी. तर आता तिकडे चाललेलं आहे आम्ही आणि यांनी शुगर टेस्ट केली ना, ते रिपोर्ट पण आणायचे होते. ते रिपोर्ट पण आणून घेऊ आम्ही आणि नंतर मग मार्केटमध्ये जाऊ. थोडंसं काम आहे तर मार्केटमध्ये आम्ही कुठे चाललो हे पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. तर चला तर आम्ही निघतो आता. आणि काम माहीत आहे का ताईंनो, साफसफाई म्हटलं म्हणजे पूर्ण दिवस जाते आपला. तर मी फक्त तुम्हाला व्हिडिओमध्ये 12-13 मिनटाचा व्हिडिओ राहील, पण त्याच्या मागचं जर पाहसाल ना तुम्ही तर सगळं आवरावर आणि साफसफाई एवढा वेळ जाते ना आपला, पूर्ण दिवस जाते. तर खूप साफसफाई म्हटलं ना ताईंनो तर खरोखर काटे येतं अंगाला, पण त्याच्याशिवाय इलाज नाही, आपल्याला करमत पण नाही. खराब झाला ना घर तर असं वाटते साफसफाई केलीच पाहिजे. आपण बिलकुल करमत नाही साफसफाई नाही केली तर. दिवाळीला केली होती मी, नंतर मग आता करते आणि मग थोडं थकल्यासारखं वाटते, पण नंतर मग वेळ नाही सापत कधी. त्याच्यामुळे मग आता चाललो आम्ही बाहेर. चला तर तुमच्यासोबत पण शेअर करते. आणि उन्हाळ्याचं बाहेर निघतो म्हटलं ना ताईंनो संध्याकाळचं, तर एवढं फ्रेश वाटते ना आणि एवढं थंड वातावरण असते ना, मस्त आणि खूप छान वाटते. गर्दी जिकडे तिकडे आणि खूपच मस्त आणि वातावरण वेगळंच असते संध्याकाळचं. आणि पाहू शकता तुम्ही, हा एरिया आहे आमच्या सिंधी कॅम्पमधला आणि पाहू शकता किती गजबजलेला आहे आणि गर्दी पण भरपूर असते संध्याकाळी ताईंनो. रस्ते पण छान झाले आणि जागोजागी माहीत आहे का सिग्नल पण आहे. त्याच्यामुळे मग काहीच प्रॉब्लेम नाही. कितीही गर्दी असली तर व्यवस्थित गाडी चालवतात सगळेजणं. आणि बाजूनच पाहू शकता तुम्ही पोलीस स्टेशन पण आहे. आणि अशा प्रकारे पहिल्यांदा आम्ही गेलो होतो, सकाळी ब्लड टेस्ट केलं ताईंनो शुगरसाठी यांनी. तर ते रिपोर्ट घ्यायला आलो होतो शुगरचा आणि शुगरचा रिपोर्ट पण नॉर्मल होता. आणि या लॅबमध्येच असतो आम्ही, गारगेच्या लॅबमध्ये. आणि छान टेस्ट वगैरे छान करतात ते, नेहमी होत असते. आणि एवढी थकलेली होती ना ताईंनो, मी घरचं काम केलं ना साफसफाईचं, एवढी थकलेली होती ना तर मला चालावंसुद्धा वाटत नव्हतं. पण सेल जे असतात ना ताईंनो, साडीचा सेल म्हणा, ड्रेसचा सेल म्हणा, तर याचा मोह वेगळाच असते ताईंनो. तो नाही आवरता येत आपल्याला. मी काय कोणत्याही महिलेला साड्या कोणालाही, कारण की इतक्या दिवसापासून येत होतं, ॲड येत होती याची, तर साड्यांची ड्रेसची. तर म्हटलं चला तिथे बाहेर गेलो आपण तर पाहू. त्याच्यामुळे मग आम्ही लॅबमधून डायरेक्ट सेलमध्ये आलो, कारण की जेंट्सचे पण शर्ट वगैरे होते ताईंनो, छान छान शर्ट
आणि लेडीजचे टॉप पॅन्ट आणि साड्या पण छान वगैरे मस्त होत्या साड्या. पण माहीत आहे का, आपल्या आवडीनिवडी असतात ना, तर त्याच्यामुळे मग आणि परफ्यूम वगैरे सगळं सगळं होतं ताईंनो तिथे. आणि साड्या पाहू शकता तुम्ही, साड्या पण छान होत्या, टॉप पण छान होते. टॉप साड्या पण खूप बघितल्या मी. हा जो सेल आहे ना ताईंनो, हा अंकित बॅगच्या मागच्या साईडनं म्हणजे अमृतवाडीमध्ये आहे. तर आम्ही निघालो सेलमधून. अन्नूला पण भूक लागली होती, तर तो म्हणे मम्मा मला बर्गर पाहिजे. तर मग त्याच्या पप्पाने त्याला बर्गर घेऊन दिलं इथे. आणि बर्गर पण छान होतं, आवडलं त्याला. आणि मग नंतर आलो आम्ही घरी. अन्नूनं बर्गर खाल्लं, मग आम्ही आईस्क्रीम वगैरे खाऊन मग आलो घरी. आणि ताईंनो, आम्ही आलो बाहेरून. बाहेरून तुम्हाला दाखवलंच मी की सेलमध्ये गेलो होतो आणि खूप छान छान साड्या आणि ड्रेस असं पाहिलं होतं मी इंस्टावर. आणि ते इंस्टाचं पाहून मग आम्ही गेलो पाहायला. आणि मी सेलमध्ये गेली होती ताईंनो. आपलं अमृतवाडी मध्ये सेल लागलेला आहे, तिथे गेलेली होती मी. आणि तिथं पण बघितलं चांगल्या साड्या वगैरे. आणि नंतर मग गेलो आम्ही मुलांच्या शॉपिंगसाठी. आता उन्हाळ्याची शॉपिंग, मुलांचे टी शर्ट पॅन्ट वगैरे ते पण घेतले. आणि नंतर मग आलो आता घरी. आणि आज खूप थकली मी, कारण की घरची कामं पण केली आणि बाहेर पण गेली. त्याच्यामुळे आज आता काहीच कॅपॅसिटी नाही आहे ताईंनो. आणि आजच्या व्हिडिओला मी इथंच एंड करते. चला तर भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये माझ्या. तोपर्यंत बाय.